संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची क्रूरता संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्यानंतर आता पुन्हा एक बीडमधला व्हिडिओ येतोय। तो मध्ये सुरेश धस यांचा एक कार्यकर्ता एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण करताना पाहायला मिळतो आणि या सगळ्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या बाहेर आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आंदोलन करणार होत्या। आज तुम्ही विधान भवनाकडे जाणार होतात, काय नेमकी आजची भूमिका आहे आणि या सगळ्यावरती कशा पद्धतीने आवाज उठवणार आहात? कसं आहे की आता आपण बघितलं संतोष देशमुख यांची जी निर्घृणपणे हत्या झाली त्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला। ते होतंय की नाही, तर 1 मार्चला मला जालन्याच्या घटनेचे सगळे व्हिडिओ आले, मग पुन्हा एसपींशी बोलले, कलेक्टरांशी बोलले, पण नशिबाने त्यांच्यावर 307चा गुन्हा लावून आरोपीला अटक देखील झाली होती। आता हे होतंय की नाही, तर बीडचे सतीश भोसले नावाचे जे आहेत त्यांच्या सगळ्या म्हणजे ते तर शॉकिंगच झालं। ते एकाला बॅटनी मारताना दिसतंय, तो व्हिडिओ येतोय की नाही, दुसऱ्याला रक्तबंबाळ केलेलं होतं ते दिसतंय। मग मी त्याचे सगळे डिटेल्स काढले, कळतंय की त्यांच्यावर 6 FIR आहेत आणि तुम्ही म्हणाल तो गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे। मग कळतंय की हा सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे आणि ज्या पद्धतीने तो नोटांची बंडलं फेकताना दिसतोय, हेलिकॉप्टरमधनं खाली येताना दिसतोय, हेलिकॉप्टरमध्ये स्वतःची सेल्फी काढताना गळ्यात हातात सगळीकडे अमाप सोनं घातलेलं दिसतंय। तर मला असं वाटतंय की आता ना महाराष्ट्राला शुद्धीवर येण्याची गरज आहे आणि महाराष्ट्रातल्या CMनी त्यांच्यावर काहीतरी स्टेटमेंट करावं। म्हणून मी काल असं ठरवलं की जर अधिवेशनात आता CMनी या सगळ्याच्या सगळ्या आमदारांना, खासदार सगळ्यांना समज दिला नाही की महाराष्ट्राला आता ठीक करण्याची गरज आहे, ही दहशत बंद करण्याची गरज आहे, तर त्यांचं जर स्टेटमेंट आलं नाही तर मी अधिवेशनाच्या बाहेर जाऊन आंदोलन करणार आहे। तर काल रात्री मी तसा त्यांना मेसेज पाठवला, कारण काल त्यांचं मी एक विधान ऐकलं की एखादा व्हिडिओ असा आला, त्यांनी जोपर्यंत आपण तो व्हेरीफाय करत नाही त्याच्याबद्दल मी काही विधान करणार नाही। तर मी काल रात्री त्यांना असे सगळे व्हिडिओ पाठवले आणि त्याच्यावर त्यांचं मला ताबडतोब मेसेज आला की ते या सेशनमध्ये तसं स्टेटमेंट देखील करणार आहेत। ते ऐकल्यानंतर मग प्रश्नच उठत नाही आहे, त्यामुळे मी आत्ताच्या घटकेला करणार नाही आहे। 1-2 दिवस वाट बघू ते काय करतायत, नाही केलं तर पुन्हा आंदोलन तर आपल्या हातात आहेच, ते नक्कीच करेन। काल मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी जे आश्वासन दिले की मी या अधिवेशनात हा मुद्दा उठवेन किंवा त्यावरती योग्य ती कारवाई होईल, त्यानंतर तुमचं समाधान झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये का? समाधान नाही, आता ते म्हणाले तसं आश्वासन दिले, आता पुढे बघू। त्यांनी केलं ठीक, नाही केलं तर 26 तारखेपर्यंत आहे आंदोलन आपला सेशन, त्यामुळे कधीही करता येईलच। खास करून तुम्ही बीडच्या अनेक घटनांबद्दल सातत्याने आवाज उठवताय। वाल्मिक कराड यांची टोळी, त्यांची जी काही दहशत बीड जिल्ह्यामध्ये होती ती टोळी संपवण्यासाठी या सगळ्या प्रकरणामधले जे काही धागेदोरे होते, पुरावे होते, ती CIDने एकत्रित करून कोर्टामध्ये चार्जशीटमध्ये मांडलेले आहेत। सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडची एक टोळी संपत नाही, तोपर्यंत दुसरं कोणी जन्माला येतो आणि त्याच्याबद्दलची दहशत माजवण्याचा प्रयत्न करतोय। नाही, आत्ताच्या घटकेला याची धनंजय मुंडेची एक टोळी नाही, म्हणजे वाल्मिक कराडची ही एक टोळी, सुदर्शन घुलेची, आता इतर टोळ्यांबद्दल सुद्धा माहिती यायला लागली आहे। तर मला असं वाटतं ही पूर्ण जी दहशत, हे रॅकेट या ज्या सगळ्या नेत्यांनी बनवलं आहे ना, ते आपल्याला तोडण्याची गरज आहे। आता मुंबईत सुद्धा माझ्याकडे अशी काही उदाहरणं येत आहेत, त्या प्रत्येक उदाहरणाची आता मालिकाच करावी की काय अशा प्रश्न पडला आहे, कारण सामान्य माणूस ना याच्यात खूप भरडला जातोय। कोणाची हिंमत होत नाही आहे पोलीस स्टेशनवर जाऊन FIR रजिस्टर करायची। पोलीस सगळ्यांचं यांच्याबरोबरचं संगनमत आणि हे सगळे नेत्यांचं हे पूर्ण पॉलिटिकल नेक्सस जे झालं आहे गुन्हेगारांचं आणि पॉलिटिशियन्सचं, हे तोडून पाडण्याची आता गरज आहे आणि त्यासाठी मोठी पावलं आता मुख्यमंत्र्यांना उचलणं गरजेचं आहे। हे आरोपी सातत्यानं गुन्हे करतायत आणि त्यांच्यावरती राजकीय जे काही पाठबळ मिळतं त्यामुळे कारवाया वेळेत होत नाहीत आणि म्हणून हे फोपावत जातं। तेच सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या टोळीच्या बाबतीमध्ये झालेलं होतं। या सतीश भोसलेवरती सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत। जर वेळीच ही कारवाई झाली असती तर हे अशा पद्धतीचे गुन्हे वाढले नसते। आता तुमच्या या सगळ्या प्रकरणात काय मागणी? असे गुन्हे ज्यांच्यावरती दाखल आहेत त्यांच्यासाठी मकोका हा पर्याय आहे आणि त्यावरती नेमकी काय कारवाई करावी अशा पद्धतीची आशा आहे? नाही, मकोका हा पर्याय नक्कीच आहे, पण तो केला कुठे जातोय? अशा टोळीचे संघटित गुन्हेगारी बऱ्याच ठिकाणी होताना आपल्याला दिसते आणि प्रत्येकावर आता सतीश भोसलेवर कालच्या काल ती FIR झाल्या आणि एवढं होऊन सुद्धा साध्य काय होतंय? म्हणजे त्यांना जी त्या कायद्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये जी दिरंगाई केली जाते
ती कुठेतरी थांबायला पाहिजे आणि पोलिसांना सेन्सिटाईज करण्याची गरज आहे. आत्ताच्या घटकेला पोलीस कम्प्लिटली हाताबाहेर महाराष्ट्राचे गेलेले आहेत. त्यांना सुद्धा शुद्धीवर येण्याची गरज आहे की आपल्याला परिवार आहे, आपल्याला पत्नी मुलं सगळे आहेत आणि हे जर आपल्याबरोबर घडलं तर आपण काय करणार हे त्यांना जरा तरी विचार करण्याची आता गरज आहे. एक प्रश्न मला आवर्जून विचारायचा वाटतो तो म्हणजे सुरेश धस, संतोष देशमुख या हत्या प्रकरणामध्ये ते सातत्यानं आवाज उठवत होते. वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीच्या विरोधामध्ये अनेक त्यांनी खुलासे केले. मात्र त्यांचाच एक कार्यकर्ता अशा पद्धतीचे गुन्हे मागच्या काही महिन्यांपासून वर्षापासून करतो याची त्यांना कल्पना नव्हती का? कारण हे उघडपणे व्हिडिओ सोशल मीडियावरती उपलब्ध आहेत. तो पैशांचे बंडल फेकताना पाहायला मिळतोय, लोकांना अमानुषपणे मारहाण करताना पाहायला मिळतोय. काल सुरेश धस यांनी स्वतः हे ज्यावेळी मान्य केलं की तो माझा कार्यकर्ता आहे आणि हेही सांगितलं की घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे, म्हणजे त्यांना याची पूर्ण कल्पना होती. नाही कृष्णा, गंमत म्हणजे मला तिथली जी माहिती मिळते आहे की याचं एक पत्र्याचं घर आहे, पण त्याच्याकडे एंडेवर गाडी आहे, BMW गाडी आहे, या सगळ्या गाड्या आहेत. तो एवढाला सोनं घालतोय हे काही धसांना दिसत नाही का? मग हा पैसा आला कुठून? आणि धसांनी याचं देखील उत्तर द्यावं की ते जे नोटांची बंडलं फेकली त्या नोटा कोणाच्या होत्या? तो मोबाईल स्टोअरमध्ये जातोय, एक आयफोन घेतोय, एक Z Fold घेतोय, काय चाललंय? कुठून आला? आणि प्रत्येक ठिकाणी त्याच्या हातात अशा नोटांच्या बंडला. आणि मी असं ऐकलंय की हा तिथे व्याजावर पैसे देतो, 10% व्याज वसूल करतो. म्हणजे जिथे 20,000चं ते लोन घेतलेलं असतं 2-2 लाख वसूल करतो. एका माणसाने तर शेवटी एक छोटा मुलगा होता, त्यांनी काही लोन घेतलं होतं, त्याला देता आलं नाही, 2 लाख रुपये देणं बाकी होतं. तर त्या मुलांनी आत्महत्या केली आणि त्याच्या वडिलांकडनं त्यांनी मेल्यानंतर, तो एकुलता एक मुलगा होता, तो मेल्यानंतर वडिलांकडनं वसूल केले. इतकी निर्दयी ही सगळी माणसं आहेत. आणि अगदी थेट यवतमाळला जाऊन, एकावर तर त्यांनी यवतमाळला जाऊन त्याची जमीन विकून पैसे वसूल केले. हे सगळं मी जे वाचते आणि बघते ना, मला असं वाटतं या राजकारण्यांना खरंच आता उचलून बाहेर करायला हवं. हे जे अशा गुंडांना पाळतायत ना, त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, सगळ्यांवर. ही दहशत संपायला हवी ही सगळ्यांची इच्छा आहे. मात्र आता मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये खास करून बीडमध्ये जो काही टेरर या सगळ्या लोकांनी पसरवला आहे तो संपवण्यासाठी मुख्यमंत्री काय नेमके प्रयत्न करतील अशी आशा आहे तुम्हाला? काय अपेक्षा आहे त्यांच्याकडे? नाही, आताच्या घटकेला जे SP आले ते अतिशय प्रोॲक्टिव्ह आहेत आणि नशिबाने जालना आणि बीड, जालन्याचे पण अजय बन्सल जे आहेत ते अतिशय प्रोॲक्टिव्ह आहेत आणि आपण सांगण्याआधी त्यांची कारवाई झालेली असते. तसंच नवनीत कावत यांना मला वाटतं अजून थोडा वेळ लागेल बीडची ग्रीप यायला. पण त्यांना पण जेव्हा पण मी पाठवलं, जसं मला 1 तारखेला सगळं जी माहिती आली होती त्यांना दिल्याबरोबर ताबडतोब त्यांना गावात जाऊन, शिरूरला जाऊन त्यांच्यावर सगळ्यांना बोलवून घेऊन सगळे FIRs केले. याबद्दल जरा बरं वाटतंय की प्रोॲक्टिव्ह अधिकाऱ्यांची गरज आहे, सेन्सिटिव्ह पोलिसांची गरज आहे आणि या सगळ्या नेत्यांना आता फार मोठा समज देण्याची गरज आहे. अगदी शेवटचा प्रश्न, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात जे आरोपपत्र दाखल झालेलं आहे त्यामध्ये या टोळीनं कशाबद्दलची गुन्हेगारी साम्राज्य आपलं पसरवण्याचा प्रयत्न केलेला होता, आर्थिक फायद्यासाठी लोकांमध्ये कशाबद्दलची दहशत माजवलेली होती आणि हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड कसा सूत्रधार आहे आणि टोळी कशा पद्धतीने चालत होती हे सगळे पुरावे दिलेले आहेत. अगदी भयानक असे फोटोसुद्धा त्यामध्ये आहेत. या सगळ्या आरोपपत्रानंतर तुमचं काही प्रमाणामध्ये CIDच्या तपासावरती समाधान आहे का किंवा येत्या काळात अजून काय काय अपेक्षा आहेत? नाही, अजूनही समाधान का नाही ते पण मी सांगते. कारण पहिलं म्हणजे त्याच्यात अनेक गोष्टी मला ज्या फ्लॉज वाटत आहेत. कारण त्याच्यात वाल्मिक कराडची भूमिका अजून फार स्पष्ट झालेली नाही आहे. त्याच्यात तो टोळीचा सूत्रधार आहे वगैरे वगैरे आता सांगितलं जात आहे. पण त्याच्याबद्दल जे लिहिलं गेलं आहे ना, त्याच्यातनं त्याला फार काही शिक्षा होईल असं मला वाटत नाही. पहिलं म्हणजे त्याच्यात लिहिलं की 7 तारखेला त्यांनी सुदर्शन घुलेला सांगितलं की बाबा आपल्या आड जो येईल, असे लोक आड आले तर आपल्याला खंडणी मिळणार नाही आणि मग आपलं कसं होणार, म्हणून जो आड येईल त्याला आडवा कर. आता आड येईल त्याला आडवा कर याचा अर्थ असा होत नाही की मी त्याला ठार मारायला सांगितलं असं त्यांच्या वकिलांनी जर आर्ग्युमेंट केली तर मात्र त्यांना फारशी शिक्षा होताना मला दिसत नाही आहे. त्यांचं दुसरं जे कॉन्व्हर्सेशन आहे सुनील शिंदेंबरोबर, त्याच्यात ते म्हणतात की नाही तुम्ही आम्हाला खंडणी देणार होता, नाही दिली आहेत तर आता सगळी कामं बंद करा नाही तर हातपाय तोडू. याच्यात सुद्धा फार काही सिरियसनेस नाही आहे. तर ह्याच्यावर होणारी शिक्षा आता ह्याला सगळ्याला फुलप्रूफ करण्यासाठी प्रॉपर्टी वगैरेचं सगळं जाऊ द्या, त्यांनी व्हिडिओ बघितला, कदाचित बघितला असेल, पण याच्यावरनं ह्यांनी ते करायला सांगितलंय हे कुठेही निष्पन्न जास्त होत नाहीये. कारण ती जी भाषेचा वापर केला गेलाय
ते एस्केप रूट्स ठेवले गेले आहेत असं मला वाटतंय. म्हणजे फुलप्रूफ ती केस आणि रेअरेस्ट ऑफ रेअर क्राईम करण्यासाठी म्हणजे फाशीची शिक्षा होण्यासाठी आत्ताची चार्जशीट फार ढिली आहे असं मला वाटतं. वाल्मिक कराडचं जे संभाषण आरोपपत्रामध्ये आहे त्याला पहिल्यांदा चिथावणी देणं किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी प्रोवोक करणं या मुद्द्यावरून CIDनं पहिल्यांदा ठेवलेलं होतं आणि तेच कलमं लावलेली होती. मात्र नंतर 120B जे कट रचण्याचं कलम आहे ते त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलं आणि त्या कलमानुसार वाल्मिक कराडला पुरेशी शिक्षा होईल असं CIDच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यावरती तुमचं काय मत आहे? मी पुन्हा तेच म्हणते की कट रचणं हा भाग वेगळा आहे आणि ते कट रचला जरी असेल तरी त्याच्यातलं पार्टिसिपेशन किती होतं हा एक गंभीर विषय आहे. आणि याच्यावर ते मला नाही वाटत, मला खात्री आहे की ते सगळ्यात चांगले वकील लावतील, अमुक त्याच्यातनं पळवाटा काढतील. म्हणून अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या करण्याची गरज आहे. त्या आत्ताच मी बोलले तर मग परत प्रॉब्लेम होईल, म्हणून मी त्या लिहून धनंजय देशमुख यांना देणार आहे. अंजली दमाने आपल्यासोबत होत्या आणि बीडच्या या सगळ्या मुद्द्यावरून त्या विधानभवनाच्या बाहेर आज आंदोलन करणार होत्या. मात्र त्यांचं रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी या अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे घेऊन योग्य ती भूमिका मांडेन अशा पद्धतीचं आश्वासन दिलं. त्यावरती ते सध्या तुर्तास वाट बघण्याची त्यांची भूमिका आहे. मात्र जर ह्या मुद्दे अधिवेशनामध्ये आले नाहीत तर पुन्हा एकदा आंदोलन करेन अशा पद्धतीचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. कॅमेरामन रोहनसोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.